नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. TCS कंपनीच्या पायाचं खोदकाम चालू असताना मातीचा ढिगारा खाली कोसळल्याने झालेल्या अपघातामध्ये अद्यापपर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी देखील लोकेश्वर रामदीन विश्वकर्मा या 27 वर्षीय युवकाचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला. काल दुपारी 3-3:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळेस मजूर सुमारे 25 ते 30 फूट खोल खड्ड्यामध्ये काम करत असताना अचानक मातीचा ढिगारा खाली कोसळला. त्या ढिगाराखाली बरेच मजूर अक्षरशः गाडले गेले. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती पथकाने ताबडतोब या ठिकाणी धाव घेतली आणि अहोरात्र काम करून जवळपास 7 ते 8 जणांचे प्राण वाचवण्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आलं आहे. या संदर्भात 7 जण जखमी देखील झाले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय, कापूरबावडी पोलीस स्थानक आणि ग्रामीण शिक्षण संस्था माजिवडा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण या विषयावर आज मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस शाळेतील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी श्री योगराज जैन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री BT वारवकर आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री हरिश्चंद्र भोईर हे उपस्थित होते. ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव श्री रमेश वाडेकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांवरील आणि मुलींवरील अत्याचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आलं होतं. यावेळेस योगराज जैन यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक उपक्रमांवरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे, अशी मार्गदर्शन यावेळेस श्री योगराज जैन यांनी केलं. आमच्या ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व कापूरवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने हा जो महिलांच्या सुरक्षितेसाठी हा विषय होता. 10वी, 11वी, 12वी ज्येष्ठ महाविद्यालयापर्यंतच्या मुली आहेत, तर त्या मुलींवर काहीतरी एक चांगल्या प्रकारे संस्कार व्हावा, त्या दृष्टिकोनातून खरोखरच आम्हाला जो वक्ता लाभला योगराज जैन म्हणून, आणि त्यांनी चांगल्या प्रकारे 2 तास मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याचा खरोखरच त्याचा उपभोग घेतलेला आहे आणि चांगला फायदा होणार आहे. ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरामध्ये शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत आणण्याची चळवळ आणि या चळवळीच्या माध्यमातून दोघांचा म्हणजे शेतकऱ्याचा आणि ग्राहकाचा या दोघांचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून फार्मर मार्केट नावाची एक कन्सेप्ट इथे राबवली जात आहे. आजपासून याचा सुरुवात होते आहे. सिद्धार्थ ओळेकर यांच्या पुढाकाराने या संपूर्ण कन्सेप्टचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सिद्धार्थजी, सांगा काय एक्झॅक्टली कन्सेप्ट आहे? कन्सेप्ट म्हणजे शेतकरी जो माल आता घेऊन आलेले आहे तिकडे, तो त्यांनी स्वतःमार्फत विकावा अशी माझी नियोजना होती आणि तेच आपण इकडे राबवत आहोत. तर इकडे अहमदनगर, पुणा, नाशिक अशा अनेक जागेवरून शेतकरी आलेले आहेत. अनेक प्रकारच्या भाज्या आहेत त्यांच्या. लाल माठ झाली, गवती चहा झाला, किंवा सगळे गावाकडची हिरवी मिरची झाली, शेपू झाली. एक शेतकऱ्यांचं फेस्टिवल असं करण्याची प्रयत्न चालू आहेत. आता कार्यक्रमाला सुरुवात होईल थोड्या वेळात. तर या फेस्टिवलमध्ये शेतकरी आहेत ते अनेक प्रकारचे पदार्थ बनवतील. ते पदार्थ ते ग्राहकांना विकतील. इकडे जवळपास सर्व ग्रामस्थांना, स्थानिकांना आणि सोसायटी या लोकांना त्याची पाठवलेली आहे. आणि मग आता बघू त्यांचा प्रतिसाद कसा येतो. तरी आम्हाला चांगला रिस्पॉन्स आला आहे. म्हणजे सोसायटींनी या शेतकऱ्यांना परमनंट जागा देण्याची आश्वासनं दिलेली आहेत की जर इकडे खरंच काहीतरी ढोंग न करता ॲक्च्युअल फ्रेश माल असून तिची किंमत काय अशी, आता तुम्ही बघाल काकडी 25 रुपये किलो आहे, टोमॅटो 10 रुपयेनी विकत आहेत ते. तर या सगळ्याच्या मार्फत सर्वांच्या इकडे स्थानिकांना संधी मिळाला. आमच्या गावात काही स्थानिक शेतकरी आहेत, त्यांची म्हणजे परिस्थिती वाईट नाही बोलू शकत, पण त्यांना मार्जिन नाही आहे, त्यांना एवढा प्रॉफिट होत नाही आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी इकडे सहभाग केल्यावरून आमचे स्थानिक शेतकरी या दोघांना मिळून एक चांगली संकल्पना राबवायची, जुनी संकल्पना आहे पण नवीन पद्धतीने करण्याची
पहिल्यांदाच माझ्या मते पहिल्यांदाच असं झालेलं असेल की शेतकरी इथे येत आहेत आणि ते त्यांच्या त्या भाज्यांचे पदार्थ बनवून ते लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. ही कॉन्सेप्ट टोटल नवीन आहे. ही या कॉन्सेप्टविषयी सांगा. या कन्सेप्टचा विषय असा की आता थोडं काहीतरी चेंज करावं मॉडर्न पद्धतीने. तर उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य साहेबांच्या एक आदित्य साहेबांचा युवा कसा असावा त्याच्यावर लक्ष देऊ आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं करायचा प्रयत्न राबवतोय मी इकडे. म्हणजे करायचा प्रयत्न करतोय. त्याला लोक कसं प्रतिसाद देतात ते बघूया. आणि या खाण्याची कन्सेप्ट अशी आहे की हे जे ते पदार्थ बनवणार जसं मटण कंदुरी झालं, झुणका भाकर झाली, मी अजूनपर्यंत कुठे ठाण्यात खाल्ली नाही, अशा रेस्टॉरंटमध्ये भेटत नाही. ते आईच्या हाताने भेटते नाही तर शेतकऱ्यांच्या हाताने भेटते. तर मग ती या लोकांनी चाखावी, जाणावं वर्चस्व काय असते, कसं होते, शेतकरी काय करतात, शेतकऱ्यांचा जो वाटा आहे आजच्या इकडे मार्केटमध्ये तो वाटा त्यांना पुरेपूर्ण मिळावा किंवा पुरेपूर्ण नव्हे तर मधली मध्यस्थी कमी व्हावी म्हणून हे फेस्टिवल आपण शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. बरोबर. 2 दिवसाचा तुम्ही हा फेस्टिवल केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जी कॉन्सेप्ट म्हणता आहात की त्याच्यानंतर या ठिकाणच्या सोसायटीवाल्यांनी त्यांना एक जागा द्यावी, या संदर्भात तुम्ही लोकांशी बोललेला आहात का? लोकांकडनं तुम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला आहे? मी 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता एक डिनर अरेंज केला होता सर्व ग्रामस्थांना आणि सोसायटी मेंबर्सला, चेअरमॅनला, ट्रेजरर्सला. तर त्या ह्याच्यात आम्ही जेव्हा कन्सेप्ट सांगितलं असं करत आहोत करून यापुढे योग्य ती जागा तुम्ही दिली तर बरं पडेल. नाहीतर आम्ही महापालिकेला, महापौरांकडे एक अर्ज देऊन सांगणार होतो की इकडे TMC ग्राउंड आहे करून आपल्या इकडे आपल्या परिसरात, तर तिकडे फक्त आठवड्यातील 2 दिवस शेतकऱ्यांना द्यावे. ते इकडे आज इकडे आले तर त्यांची ट्रान्सपोर्टचा खर्च आणि राहण्याची सोय आपण केली आहे. पण याच्या पुढे जर तुम्ही त्यांना जागा दिली तर ते स्वतः ते करून इकडे येऊन त्यांचा माल विक्री करू शकतात. शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद होत आहे? शेतकऱ्यांचा आता जवळपास तुम्ही बघितलं असेल 9 शेतकरी ऑलरेडी आलेले आहेत. 40 शेतकऱ्यांची एंट्री झालेल्या आहेत. 58 गाड्या आहेत, 58 पैकी 52 गेलेले आहेत. तर हा प्रतिसाद भेटलेला आहे आपल्याला. ओव्हरऑलच गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात जनजागृती खूप मोठ्या प्रमाणात झाली. विशेषतः ज्यावेळेस विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न ऐरणीवर आला त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अशा प्रकारच्या चळवळी सुरू झाल्या. शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या मधले आडत्यांमुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत होता. हे सगळं डिलीट करून थेट शेतकरी आणि ग्राहक यांचा संवाद घडवून आणण्याचा हा प्रयत्न आहे. सिद्धार्थ आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. Ananya Collection, CZ Diamond Jewelry, Antique and Kundan Jewelry, Micro Gold Plated Jewelry, Traditional Maharashtrian Micro Gold Plated Jewelry, Jewelry Watches, 92.5 Sterling Silver Jewelry, Bridal Sets, Bridal Jewelry on rent, exclusive range of cotton and designer kurtis, leggings, jeggings, plazo and dress materials. Ananya Collection, Shop number 3, Yashwant Building, near Pune Gadgil Jewelers, Ram Maruti Cross Road, Naupada, Thane. Contact Sameer Oak 9821536895 and Nilima Durgule 9833946884. Ananya Collection. नवीन पितांबरी डिशवॉश बारने भांडी होतील चकचक. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल आणि ग्रंथालय आणि माहिती शास्त्र विभागाचे समन्वयक
प्राध्यापक नारायण बारसे यांना प्राध्यापक भास्करराव थोरात आदर्श ग्रंथपाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नवी मुंबई येथे माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते नुकताच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 5,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवी मुंबई येथील प्रभात सेवाभावी संस्था आणि युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ग्रंथालय आणि माहितीशास्त्रात ग्रंथपाल आणि प्राध्यापक म्हणून दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 35 वर्ष ग्रंथालय सेवा दिलेले रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्राध्यापक भास्करराव थोरात यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव आणि नवी मुंबई येथील प्रसिद्ध नेत्रशल्य विशारद डॉक्टर प्रशांत थोरात यांनी सांगली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी प्राध्यापक भास्करराव थोरात यांच्या स्मरणार्थ ग्रंथालयाची स्थापना केली आणि या वर्षापासून महाराष्ट्रात ग्रंथपालन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ग्रंथपालाला आदर्श ग्रंथपाल पुरस्कार देण्याचं घोषित केलं. त्या अनुषंगाने प्राध्यापक नारायण बारसे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याप्रसंगी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबईचे महापौर श्री सुरेश सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयातील नवरंग महोत्सवाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे. महाराष्ट्रातील मान्यवर या महोत्सवाला दरवर्षी उपस्थित असतात. या वर्षीच्या नवरंग महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे ध्वनी प्रदूषणाविरोधात विद्यार्थ्यांनी राबवलेली मोहीम होय. या मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी भित्तीपत्रकं बनवून ती सूचना फलकावर लावल्या होत्या. प्राचार्य डॉक्टर शकुंतला सिंह यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ध्वनी प्रदूषण विरहित नवरंग महोत्सवाचं समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आज या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री तुकाराम मुंडे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संबोधित केलं. यावेळेस विद्यार्थ्यांनी देखील अनेक प्रश्न आयुक्त श्री तुकाराम मुंडे यांना विचारून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर शकुंतला सिंह या उपस्थित होत्या. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने गेल्या 9 दिवसांपासून ठाणे पूर्व परिसरातील संत तुकाराम महाराज क्रीडांगणामध्ये नवकुंडी सहस्त्रचंडी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. या यज्ञवेदीला 108 प्रदक्षिणा घातल्यास देवी प्रसन्न होते अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दररोज देवीच्या दर्शनार्थ येत असल्याचं चित्र बघायला मिळालं. नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने या ठिकाणी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 9 दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचं चित्र बघायला मिळालं. या निमित्ताने काल दादूस यांच्या ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या ऑर्केस्ट्रासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी हजर होते. या निमित्ताने विविध गाणी दादूस आणि त्यांच्या ग्रुपने सादर केली. काल सायंकाळी देवीचं
अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आलं. विसर्जन मिरवणुकीमध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.